नमस्कार. आज आपण सांडगे मसाला करणार आहे. घरामध्ये आपली भाजी वगैरे नसेल, आपल्याकडे कोण पाहुणे वगैरे आले तर आपण बनवू शकतो. त्यासाठी आपण 1 वाटी सांडगे घेतलेले आहे आणि 2 टीस्पून आपण आमचा घरचा गरम मसाला घेतलेला आहे आणि 3 टीस्पून आपण बेडगी मिरची मसाला घेतलेला आहे. अंदाजाने आपण मीठ आणि अर्धा टीस्पून आपण हळद घेतलेली आहे आणि 1 मूठ आपण कोथिंबीर, 3 टोमॅटो आणि 5 कांदे हे आपलं पूर्ण साहित्य आहे. आता आपण आलं आणि लसूण 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याची आता आपण पेस्ट करून घेऊया. कोथिंबीर हे सर्व घालून आपण पेस्ट करून घेऊया. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. गॅस आपण पाठ केलेला आहे. आता चांगले कांदे वाफवून घेऊया. आता कांद्यामध्ये आपण मीठ घालूया, मग कांदे लवकर वाफला. आता आपण झाकण घालून दमायला ठेवूया. आता आपले कांदे वाफलेले आहेत. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया. आता बघूया आपण. आता आपण यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट घालूया. आता फोडणीची सुगंध घरभर पसरलेला आहे. खूपच छान सुगंध येत आहे. आता आपण यामध्ये हळद, गरम मसाला आणि बेडगी मिरची पावडर घालून चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि मसालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटायला पाहिजे. चांगलं तेल सुटलं ना तर मग छान लागतं. मग पूर्ण तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया. आता आपण यामध्ये 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता या पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये वडे घालूया. आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये वडे घालूया सांडगे. आता हे चांगलं हलवून आता आपण दमायला ठेवूया. आता उकळी आली की गॅस स्लो करून आपण झाकण घालून ठेवूया. गॅस स्लो करूया. आता आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करूया. आता आपला सांडगे मसाला तयार झालेला आहे आणि खूपच छान आहे. म्हणजे घरामध्ये आपली भाजी वगैरे नसेल आपल्याकडे तर आपण हे बनवू शकतो. कोण पाहुणे वगैरे आले तर आपण बनवू शकतो. हे बघा सांडगे मसाला. बघा कसं लागते. वा, एकदमच छान झाला आहे आणि खूपच टेस्टी लागते. एकदम मस्त. तुम्ही पण हे करून बघा आणि मला नक्कीच कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.